अशोकखराच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर आलेला आहे। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराचं काम पूर्ण केलं होतं। 31 मार्च 2018 रोजी मंदिराच्या निधीसाठी GR काढण्यात आला होता। भोंदूबाबा खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर झाल्याची ही एक बाब समोर आली आहे। या संदर्भातील युती सरकारच्या काळातील 2018चा GR समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाने ईशान्येश्वर मंदिराचं पूर्ण काम केलं होतं। सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता। प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्त निवासाचं बांधकामही निधीतून केल्याची बाब उघडकीस आली आहे। आता मंदिराला त्या खराच्या ट्रस्टला दान कोणी दिलं तर जयकुमार गोरेजींनी त्यांच्या खात्याने आपले रावल गोरेजी नाही रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे। आता 1,87,00,000 रुपयाची आणि बांधकामासाठी दिले। भोंदूबाबा अशोक खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलाय। तर भोंदूबाबाला पाठीशी घालण्याचं काम मविया काळात झाल्याचा आरोप भाजपने केलाय। अशोक खरात भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता। भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा। भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना भोंदूबाबावर संजय राऊत तुम्ही कारवाई का केली नाही? महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा स्वतः संजय राऊत होते, तेव्हा या भोंदूबाबाला पाठीशी घालण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं। उलट या भोंदूबाबाला संजय राऊतांच्या सांगण्यावरूनच पायघड्या घालण्यात आल्या। मवियाने त्यांना धरणाचं पाणी दिलं होतं। जयकुमार गोरेंनी रावलनी त्यांना मंदिरासाठी निधी दिला 1.5 कोटीचा। त्यांना हॉस्पिटल बांधता येत नाहीत, त्यांना शाळांसाठी निधी नाही, कशासाठी निधी नाही, पण अशा खराताच्या संस्थेलाच्या घशात घालण्यासाठी निधी आहे। खरातच्या मंदिरासाठी निधीसाठी परवानगी कुणी दिली या संदर्भात सभागृहात आवाज उठवणार असं शशिकांत शिंदे म्हणालेत। खरं म्हटलं तर तो प्रस्ताव कोणी दिला, या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला कशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू। त्यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे। त्याची माहिती माझ्याकडे आता सध्या उपलब्ध नाही। निधी कोणाच्या मागणीनुसार झाला, त्याची डिमांड कोणी केली होती। सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात, त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा। ह्याच्यामध्ये आता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे करायची चुकीचं राहील। भोंदूबाबा खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या परिसरातील विकासासाठी शासनानं जवळपास 1.5 कोटीहून अधिक निधी दिलाय। नदीपात्राच्या कडेलाच खरातनं 17 एकरात आंब्याची बाग लावल्याची माहिती समोर आली आहे। तर जाम नदी पात्रालगत शिवनिका ट्रस्टच्या अंतर्गतच विश्रामगृह बांधलंय।